नवरात्र जवळ आलेली आहे. 9 दिवसाचा उपास चालू होतील. त्यासाठी आपण असे झणझणीत असे लाल भोपळ्याचे धपाटे बनवूया. भोपळ्याच्या जशा चांगल्या ब्या काढून टाकायच्या, पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचा. बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे. बारीक तुकडे केले ना तो भोपळा चांगला किसता येतो. असे बारीक तुकडे केलेत, भोपळा किसून घ्यायचा. खोबऱ्याच्या किसणीनं घ्यायचा किंवा बटाट्याच्या किसणीनं किसून घ्यायचा. लाल भोपळा थोडासा गोड असतो खायला. बारीक असा किसून घेतलाय. भोपळा असा छानपैकी किसून झालेला आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. हिरवी मिरची बारीक अशी तिरकी चिरली ना ते एकदम बारीक होते. कोथिंबीर चिरून घ्यायची. कोथिंबीर जिरी नवरात्राच्या उपवासासाठी चालत असते, त्यामुळं कोथिंबीर आणि जिरी टाकून घेणारे. साबुत तांदूळ, वरईचं तांदूळ भाजून घ्यायचं चांगलं. वरई तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं. वरईचं तांदूळ आहे आणि साबुत तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं. भाजल्यामुळं मिक्सरमध्ये चांगलं बारीक होणार. मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये चांगलं बारीक करायचं. बारीक केल्याने धपाटे चांगलं होतील. कोथिंबीर, हिरवी मिरची घालायची. जाडसर लाल मिरची घालायची. तुम्हाला तिखट लागत असलं तर जास्त घालायची. काळं मीठ घालून घ्यायचं. साधं मीठ घालून घ्यायचं. तूप घालायचं. मिक्स करून घ्यायचं. वाटलेलं साबुत तांदूळ, वरईचं तांदूळ घालून घ्यायचं. चांगलं बारीक झाले, एकदम बारीक करायचं. मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. पाणी टाकायचं नाही, कारण लाल भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळं पिठाला पाणी टाकून घ्यायचं नाही. जिरे घालून घ्यायची. तूप थोडंसं अजून घालायचं. मळून घ्यायचं चांगलं. पीठ चांगलं मळून घ्यायचं. गोळा करून घ्यायचा. 10 मिनटासाठी झाकून ठेवायचा. 10 मिनटं झाकून ठेवला ना त्यातली तांदळाची कणी वगैरे चांगली भिजते. 10 मिनटं झालेले, छानपैकी असं पीठ भिजलेले. गोळे करून घ्यायचे. सगळ्या पिठाचे सगळे संगच गोळे करून घ्यायचे. गोळे करून ठेवले ना तर पटपट असे धपाटे तयार होतात. सफेद फडकं किंवा रुमाल घ्यायचा. थोडंसं पाणी टाकून घ्यायचे. धपाटं थापून घ्यायचे. धपाटं कागदावरती थापायचे नाही. कागदावरती थापले तर टाकताना ते तव्यावरती कागद चिटकतो, त्यामुळं धपाटे फडक्यावरतीच थापायचे. त्याला छोटे छोटे असे होल करून घ्यायचे. फडक्याने धपाटा एकदम छानपैकी तव्यावरती टाकता येतो. तेल टाकून धपाटे भाजून घ्यायचे. थोडं थोडं हाताला पाणी लावायचं आणि धपाटे थापून घ्यायचे. धपाटे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरती धपाटे भाजले की छानपैकी असे धपाटे भाजून होतात. लाल भोपळा डांगरपासून तिखट भाजी पण बनते उपवासासाठी. उपवासाच्या गोड घाऱ्या पण बनतात. याला मी तिखट बनवले. याच्यापासून तुम्ही गोड पण बनवू शकता. गूळ टाकायचा आणि त्याच्यात पीठ टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आणि तळून घ्यायच्या. अशा गोड पुऱ्या बनतात. जरूर 9 दिवसासाठी धपाटे किंवा गोड पुऱ्या बनवा. धपाटे बनवून बघा. कमेंटमध्ये जरूर कळवा धपाटे कसे झालेत. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, अयोध्या दर्शनासाठी जाणार आहोत. काशी 22 दिवस दर्शनासाठी जाणार आहोत. त्यासाठी धपाटे बनवून टाकले. जरूर धपाटे बनवून खा.